डॉक्टर समजून एका महिलेने माझ्याकडून चेकअप केले. मी तिचं असं चेकअप केलं की तिचं सर्व काही बघून तिला. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. माझा मित्र डॉक्टर आहे. मी जेव्हा त्याला भेटायला गेलो होतो तेव्हा घडलेली घटना मी तुम्हाला या कथेत सांगणार आहे. कथा खूपच रोमांचक आहे, तर कथा शेवटपर्यंत ऐका. तर चला कथेला सुरुवात करूया. सागर आणि मी दोघे सोबत शिकलो. आम्ही वर्गमित्र. आम्ही दोघे 12वीपर्यंत सोबतच होतो. नंतर सागर शहरामध्ये गेला आणि बाकीचं शिक्षण त्याने तिकडेच पूर्ण केलं होतं. आज सागर डॉक्टर आहे. खूप दिवसापासून मला सागरला भेटायला जायचं होतं, पण मला वेळ भेटत नव्हता. मी वेळ काढून सागरला भेटायला गेलो होतो. मी जेव्हा त्याला भेटायला गेलो तेव्हा तो तर फार गडबडीमध्ये होता. माझ्यासोबत तो थोडं बोलला आणि त्याला खूप अर्जंट काम होतं. त्याला बाहेर जायचं होतं. तो मला म्हणाला, थोडा वेळ बस माझ्या कॅबिनमध्ये, मी आलोच. सागर गेला आणि मी त्याच्या खुर्चीवर बसलो. बाहेर 1-2 पेशंट होते. त्यांना माहीत नव्हतं की आतमध्ये डॉक्टर नाही. एक महिला आतमध्ये आली आणि माझ्या समोर येऊन बसली. ती दिसायला खूपच सुंदर होती. मी गावात राहणारा, मला तर अशा सुंदर महिला कधीच दिसत नसे. शहरातील महिला किती सुंदर असतात हे मी त्या महिलेला बघून विचार केला. ती मला म्हणाली, मला कसं तरी होत आहे कालपासून, एकदा बघा बरं चेकअप करून. तिला बघून तर माझी जणू नियत बिघडली होती. तिला मी कुठे पण स्पर्श करत होतो चेकअपच्या बहाण्याने. मला अशी संधी परत कधी भेटणार नव्हती, त्यामुळे या संधीचा खूप फायदा घेतला होता. मी तिचं असं काही चेकअप केलं होतं की तिचं सर्व काही बघून तिला विचारलं, तुम्हाला आता बरं वाटत असेल? ती महिला म्हणाली, नाही, अजून बरं वाटत नाही. मी परत तिला स्पर्श करायला सुरुवात केली. जवळपास अर्धा तास मी तिचं चेकअप करत होतो. पण माझं चेकअप कसं असेल ते तुम्हाला समजत असेल. मी आणखीन काही वेगळं करणारच होतो. तेवढ्यात माझा मित्र सागर तिथे आला. त्याने काही बघायच्या अगोदर मी लगेच बाजूला झालो आणि त्या महिलेला म्हणालो, डॉक्टर साहेब आले आहे, आता त्यांना सांगा तुम्हाला काय झालं तर. ती महिला तर माझ्याकडे असं बघत होती की ती जाताना पण माझ्याकडे रागाने बघत होती, कारण मी एवढा वेळ तिचं जसं चेकअप केलं होतं आणि नंतर तिला समजलं की मी डॉक्टर नाही. ती तर आणखी माझ्याकडे रागाने बघू लागली. ही कथा पूर्णपणे काल्पनिक असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही. ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे. मित्रांनो, कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.